काय झालं? आज बाई लईच नखरा केलास. अरे बापरे, संक्रांतीची साडी काळी दिसते. आणि मग नाही का संक्रांती दिवशी म्हणलं काय तर काळा असावं. काय नखरा लई केलं बाई गं. अगं नखरा केल्याशिवाय विक्रा होणार नाही आपला पूर्ण. आणि मग नाही का तर पण नखऱ्याचं नाही, हे कशाला घेऊन आले? कशाबद्दल विचारलं? याच्याबद्दल. तुम्हाला देशाची काळजीच नाही. एकशेच आणि याचा काय संबंध आणि आहे? लय मोठा संबंध आहे. ते कसा? मला सांग, किल्लारीला भूकंप झाला कितीतरी हजारो माणसं अहो, मेली. बरीचशीच मेली. भारतातील लोकसंख्या कमी झाली. हो, कमी झाली. झाली का नाही? आता पाठीमागे कोरोना येऊन गेला. गेला का नाही? त्या कोरोनात कितीतरी लाखो माणसं मेली. हो, बरीचशी. त्या आजारापेक्षा घेऊन माणसं नाही मेली. हो, हो, हो. भारतातील लोकसंख्या किती कमी झाली. कशाला? आज म्हणलं भारताची काळजी करणं गरजेचं आहे. घरी म्हाताऱ्याकडे पळतच गेली. आता म्हणलं जीव गेला तर मागे पुढे बघू नका. लोकसंख्या वाढवायला. म्हातारीने मला नंतर म्हणशील की अगं आपला जीव जाऊ दे, पण देश वाचतोय का नाही? आणि बघा, करण्यासाठी पुरे तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, काय म्हणू? हे काम हाती घ्या. नको नको तू हाती घे, तू सांभाळ. काय तुझे व्याज काढले? नाही, आम्हाला सणच होणार नाही ना. तुम्हाला देशाची काळजी. अगं देशाची काळजी कोरोनात लई केली, पण लई मोठा गोळ झाला. काय झालं? म्हाताऱ्यालाच कोरोना झाला. मुलं कमी पडली. आता शेवट कोणाला कोणाला बोलतो? नवं, कोणाला बोलतो? एक असू इथं द्या. बसून कारवा करू नका. एकामुळं 10 जणांचा गोळ होतोय. मावशी? अजून विनंती. हा? मावशी, काय अगं तुला काय माहिती की नाही, पुरी थाट कोणी लागून ती जमले. सगळे येते का? बस तांदळाच्या तांदळात. होय, सब समजते, सब समजते. काय म्हणून? पुरी काय म्हणल्या? नमस्ते. मग त्यांनी काय म्हणते ते मला सगळं समजतंय म्हणलं. वा वा वा. असं सगळ्यांनी तयारी झाली. झाली. आता बाजारला कोणी काय काय घेतली की चौकशी केली पाहिजे. विचारलं पाहिजे. करू का तुम्ही? कशाला? माल विचार काय काय मालाच बोल ना. मालच ग. विचार. कुणीकडे सुरुवात करू? हा? मग कुणीकडे सुरुवात कुणीकडे करू? तुला विचारायचं तिला विचार. नंबर 1 मध्ये कोण काय? नंबर 1 जाऊ दे, ये घे. पहिला काय पावित्र आहे पोरे, आज बघून पावित्रावा केला. बाजारची तयारी झाली का? झाली ना. माल काय घेतला? माल घेतलं ना. काय घे? ते हे आपलं. तुमचं नेहमीच. काय झालं तू 17 रुपये ना तुला काय? आता वास येत असेल. वास येतो घेतो ना मी. मग काय घेतलंय सांग की? श्रीखंड घेतलं. श्रीखंड. पूर्ण तुमचा माल बदला गं. हिने घेतलं श्रीखंड, तुम्ही काशीखंड, तिला घेतली थायलंड, ही घेते आयर्लंड, आणि मी घेते माझ्या मागता येतं लोखंड. लोखंड आता कसं नाही, पण आपण कामाला बघाय बघायला मजा की म्हाताऱ्याचा. मग तेच म्हणायला लागलं तर. आणि नेसायला काय ग? आतून तमतम धोल्याला धडवला त्याला दिसायला काय करायचं? आतून तमतम आणि वरून टमटम. तुम्हाला देशाची काळजीच नाही का? बसा. आणि पुन्हा घ्यायचं आणि मग आणि नेसायला नाकावरून तोंडावर घालू. ही इराणाच्या भारतात मिळत नाही, हे कुठला आली. आणि गळ्यात हा कुणीकडे विचारले? जाऊ दे पुढे. नंबर दिसायला किरकोळ पण कचक्याला पावित्रा चांगला आहे. माल काय घेतला? मला विचारलं. हो, तुला विचारता. मला वाटतं मलाच विचारलं. नाही, तुझ्या आहे नाही विचारता. राधा आहेच कशाला काढते? आणि माझ्या ईश्वराला ठेवा लावलेस काय? आणि तिच्याकडे कशाला कशाला ठेवले? ईश्वराला ठेवा लावला सांगितलं मग दुसरं मला सांगायचं. तुला विचारतात, तू कुणाला विचारतात म्हणजे? आता सांगते ना. काय? श्रीखंड. निश्चित काय? साधी साडी. साधी साडी आणि गळ्यात मोहम्मद. सगळा फसका केला हो माणूस. नंबर मागला तुझं पावी माल काय घेतला?
हा काय घेऊ घे तुझ्या मनानं हे घेते कुणाचं थांब की जरा. कोणतं घेतेस नाही अगं लस्सी घेते. लस्सी हो. आणि नेसतीस काय नेसते ना. काय मिरची. मॅक्सी कशाला काढली आता बघितलं का 5 वाजता किती मोठं काय करू शकतंय वाढ यातून वाढवायचं गावाला दर्शन घालायचं कशाला काढलं अगं आपण आहे ना. आहे ना कुरकुर. हा पण काढलं ना हो. आणि काय गळ्यात? हा हे टॅक्सी गं. हा गळ्या टॅक्सी नाका निघेल काय ना ड्रायव्हर मागं टिपली सोबत पुढे फिर बाजारात बोंबलं आलं बरं मकर संक्रांतीच्या तुला हा पिक्चर कशी काय गं? वाचली तुझ्या तळाच्यात का? आगरी विविध डबा अंगावर आली आली कोणालाच म्हटलं. खरंच वाचते. वाचली बरं बाजार घेता येईल नाही हे, झाली ना? माल काय घेतलास आम्रखंड. कुणाचा फोन आता आम्रखंड आहे. खायचा पदार्थ आहे का आम्रखंड आणि नेसायला नेसले ना. काय तुझी मेरी कसं आहे? तिला काय लागलं तिला तुझी मेली कसं माझ्या तेवढा काय घ्यायला लागलं अगं तो पिक्चर पाहिलं का? तुझी मेरी कसं आहे? हा तो खूप घे त्याने नाही आता त्याला होती की घ्या त्या पिक्चरचं नाव चिसू. हा, हा. तुझी मेरी कसं आता कोणा संग जाओ आहे? जा. हो आता काय करू? आणि काय गणपती एकच आहे. एकच आहे दोन तर घालून नाही आता नावानं ओझं पुढं. बाजारीवर बोलून नाही. बरं, श्रीमावशी तू? मी पण घेतला काय? अत्याचार हे काय? या 4 दिवसात कुठे मिळून बघा अत्याचार चालू आहे असं काय? हो तर काय असेल ते तुझं? आणि नेकलेस काय? भ्रष्टाचार आणि काय? बलात्कार मला चिरगी. हे म्हणते की का बस तिची मला त्याला पुन्हा म्हणते कळलं? आपला आपला बलात्कार असला पिशवी टाकते निघाली माझा आई विकत मिळत नाही काय? मागून घेते कोणाला देशाची काळजी कर. आणि मन नाही का तर त्याला सांगायचं नाही, त्या कृष्णाची वाट चुकवायची ना आडमार्गाने काय बघायचं चला
झोपू रे पाहिजे ए थांबा बाई ए थांबा बाई ए थांबा खालचं म्हणे ए थांबा बे ए हलवा म्हणे ए थांबा बा ए बा ए थांबा ए थांबा अमृत थंड घ्या अमृत थंड घ्या अमृत थंड घ्या कोण कोण घ्या कोणतं कोण घ्या ए थांबा बा ए काबडी घ्या हा आगाऊ बनू ए रबडी बंद्या हा काबडी घेऊन ए थांबा बा ए पालखी याच्या अगोदर चालली आता मी पालखी कुठे नाचायला लागली घरातनं चांगली आली तर इथं आल्यावर वरातीतलं घोडं नाचले नाचायला लागले आणि इकडे बघ ना काय रे बघ ना अगं चांगला आहे पांढरीचं ओळ आहे तुझी का ओळख पाहिजे नाही ग देणं गेलं नाही बसलं उठणं काय नाही कवा त्यात नाही द्या. आज काय नाही तर उठव उठव. उच्चार करत नाही का गड्याची शिवाय लागली तू काय घडे सुरू झाली काही तर नाही का घड्यावर पडायची सवय लागल्यामुळे झालं पाहिजे आणि तू बोल हे. हा हे तुझं तुला बरं दिसतंय का आता त्याला लागली सवय त्याला काय करते अरे फाकड्या हा पकड्या ही बरं केलं का काय केलं सगळ्याच्या पुरीचा पदर झाला यार धर्म सोडणार नाही धर की हे बघ तू रातभर कर त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही हा पण बाय माणसाला कुठं धरायचं हे तुला माहित आहे तर मला तरी विचारायचं हा तज्ञ ताट्या स्त्रीला पुरुषानं धरायची जागा चुकली चुकलाच रे बुंडुकल्या चुकला मला सांग स्त्रीच्या जातीला पूर्ण आहे की जागा दाखव मी जागा धरणार असा शाळेसारखा वाग हा तिचा धरलाच काय हो सोड याचा बोलायचं सोड पोरींच्या बरोबर पुढे जा हे ना मला रातभर धरू तिचा तो बघ की कसा आहे तुला काय करेल तो चार मिनिटं चार तुझी काळजी आम्हाला आहे का? अगं काळजी करू नका ग हिची काळजी करा हे तिथं जाईल का नाही हिची काळजी करा जाऊ तू. तू नुसतं बोल. काय बलत करा तशी नाही काय मला धर्म सांगायचं आहे आज मी सांगायला तू माझा धरल्यावर रक्कम धरल्यावर धरलाय हा सांग की मग हा हा काय म्हणजे काही पूर्ण समजलेलं पाग मोकळं केलं काय तणनाशक तिला फवारायचं होतं इतकं मैदानाला एरिया लागतो काय तुला पदर घालायला म्हणून काय केलं आणि पदर मागा घरी फिरून जायचं बोल बघ तुम्ही आम्ही बाय काय तुला दिसत नाही का साडी नेसलाय का काय बाया ते म्हणजे आम्ही साड्या नेसणे म्हणून बाया हो आणि तुझी बायको काय पेपर लावता आणि तसं बोलतीस का तसं बोलतीस का तू बायामध्ये स्त्रियांचा वेश परिधान करून मी नटून पटून निघाला हा आला कुठून निघाला कुठं आले आमच्या गावाने निघाले लोकांच्या गावाला त्या गावाला नाव आहे ना नाव होती पण आता पाणी कमी झाले बांधून जिल्ह्यात होडकं चालू आहे ते नाव नाही तुला विचारलं मग ज्या गावात तुम्ही राहता त्या गावचं नाव मी तुम्हाला विचारतोय गावात नाव आहे हा. आहे की काय गाव 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 बरं ठीक आहे गाव काय ते जमिनीवर जमीन जमीन कुठे आहे खडका खडका.
लांब लावली होती. आणि तो लावली असती. खरंच नाही ग. पाण्यात आहे. पाण्यात आहे. पाणी 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 चिखलात चिखला चिखल ग. जाळा. वा किती सुंदर बोलते. मग तुझ्या माझ्या शेतात 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 काट लसणाचा. किती विद्यार्थी बाल करून टाकलीस. तर ते नसण्याचा शाळा माझी झाली आहे. शाळा शिकली आणि मग कशाला बोलतीस. शाळा सांगवायला. सांगायला पण मला ही सांग, बायकाचा मेळा बघून लवाण वाटून आता स्वाधीन हात केलेला. तुला काही दही पाहिजे? नको दूध पाहिजे? नको जिलीस ताक पी दूध. नको मला पुन्हा. आज मग जाऊन ती माझी पपई तरी खा. हा पपई तुम्ही ढकलायचे टाक वडाळून टाक. हे चांगलं फळाचं मात्र करू नको. चांगल्या फळाचं मात्र पिशी चांगल्या तुझं खाऊन बघ. ए पिशवाले तुम्हाला शांतपणा करतील का आता? हा कुठं राहतो तुम्ही. गोकुळ. अगं रे गोकुळात राहतात मला तुम्ही आरोप बोलता. मी वरती असतो तुम्ही खालती असता आणि कशाला बोलता का तुम्ही. सगळ्याच्या वर असतील. हो तरी खराब झाला नाही. मी वर असतोय, तुम्ही खाली असताय. हा, राहायला कुठं म्हणतोय? तुम्ही गोकुळात राहता ना. होय. वरची आई कोणाची. यादवांची. खालची आई. डोळ्याची. मग तुम्ही वरच्या यादवाच्या आईला जाईल. अरे फाटक्या तोंडाच्या राहायला म्हणते मग. असं आम्ही खाली तू वर. अरे यादवांचं कधी म्हणणार ओळख लागायला. ओळख लाग. तू जानवाला पोरला काय? अगं नाही का. नाही. नाही सुखाचा पुतण्या. अगं तुलाच नाव सांगतेस तू. ते बी नाही वाटत. मग ती लवंगी फुली झपटी पुढी फुली ना तू. लवंगी आणि झपकी हे मला कळलं. पण दुसरं काय? अगे लवंगी फुली झपटी पुढी फुली ना तू. पुढे झपले एक वर पाय. आज मग तू कोण आहे? तुला कशाचं ओळखायचं? काय ते लेबल आहे का काय पट्टा आहे? ए पट्टा कुणाच्या गळ्यात असतो? कुणाच्या? कुत्र्याच्या गळ्यात असतो. हे काय कुत्रा? तुम्हाला कुठं म्हणत नाही. गणेश का काय तू. तोंड आहे का नाही? तोंड. हा हे करून तोंड कुत्र्यावर नसतं. किती शुद्ध बोलतेस. तुम्ही तर खूप काय करतेस. कोण वागवतं? शिवताला. ए नाही बाबा, तू कोण आहे जरा मला सांग. हा. होय. आता मी माझी माहिती सांगतो. सर्वांनी हात जोडा. देवाला जोडा. काय बोले काय फिरून हा ना. घेऊन हा ना हात. त्याला टाइम आहे अजून. हा बरोबर. हात हात जोड. डोळे झाका. डोळे झाका पण सावध सांग. अगं बियाणं काय तर फोन करून घ्या. तसं मी करीन का. आणि मग तुला कळून देईल का? ती करून देईन का. हा? पाया तरी टाकतील. ती माझ्या मनावर आहे. आलाय तुझ्या. आगाऊ काय करताय हो? लय शहाणपणा करतीस का. जेव्हा बघत जाऊ म्हणते तुझं काय किरणाळात पडायची. काहीतरी वाचन बोलू नको. मी सांगतो की आहे. आणि मग हसतोय. काय करताय काय करताय. मुझे काय डोकं तुझे मग राहू दे. लाकडं कोण केली. त्यामध्ये कृष्ण आठवा अवतार गवळणी. हरी बोला कुंडली वदन श्री ज्ञानदेव आकार. काय बोलते? काय रे? हा? चांगलाय रे बाबा. हा, चांगलंय. काय म्हणते काय म्हणते काय म्हणते. दिसायला म्हातारा आहे पण कचक्याला लय घटात. काय आता आपण आकार म्हणता तुमचा आहे का? चुलत्याचं भान ह्या वेळेत झालं मग म्हणजे फार प्रेम करते चुलत्यावरती. मग काय करतो चुलता.
मसराचा तलाल आहे मस्तकाला इथे घेऊन आलीस का? आता पुढचं काय म्हणायचं मला म्हण. हा तुकाराम पंडितराज महाराज की श्री सत्यनारायण महाराज की कलियुगात झाली वेळ लावलं रताळ्याला काय झालं तुला काय कळतं का? काय झालं आणि तू वाढे. तू पाचवायची सुद्धा काय नसेल या माणसाने बघितलं. पुणे या माणसाने बघितलं दिसलं. सगळ्यांनी बघितलं का? सगळ्यांनी बघितलं. बघू दिलं बघायची वस्तू आहे खाली उंचा उंचा कशी करायची? वाटी बघून आम्ही असं करायला लागलो काय माहिती सांग काय सांगतो की आहे? सांग, सांग. गोपाल कृष्ण मुरारी.
काय म्हणलं सांग बोलले ना गोपाल कृष्ण मुलाने मुलांनी मुरारी. गोपाल कृष्ण मुरारी मी श्रीकृष्ण परमात्मा आहे. काय म्हणताय तुम्ही हो, हो. हो बाय ओळखलं नाही का हा बरं. ओळखलं तर कापडावर मला वाटलं तसं चला. मला या पोरींच्या नाकात फापल्यावर असू दे असू दे. चांगली गोष्ट असं तर खरं कृष्णाने हो. बरं झालं ते तुमच्याकडे सामान आहे का तुमचं वाजवायचं या हा बासरी बासरी आहे बाजू. असू दे असू दे जाऊ दे. जाऊ द्या असू द्या हा. चालायचं एवढं. आता तुम्ही काय म्हणजे आमची वाट अडवली आपदा केली आमची बरं झालं तुम्ही कृष्णा हे आता कळलं आम्हाला तोंडातला वेळावर शब्द केला असेल त्याच्याबद्दल आम्हाला कॉपी करा कॉपी. हा मग हा फक्त कितीतरी चुकला होय होय. तर देव त्याच्यावरती रागवत नाही. नाही 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 देव कशाखाली येत असतो? अंगाखाली खाली लागतं आहे का? अगं मायेच्या छायेखाली. आणि तू काय म्हणतेस? मायेच्या छायेखाली मायेच्या रागवत असतो. छायेखाली. आता कळलं आता कळलं. आता अंगाखाली म्हणलं असं आहे. म्हातारे, तुम्ही माझी ओळख पकडून घेतली. हा मी तुम्हाला त्रास दिला होय होय पण तो देखील तुम्ही मला पकडून हा आता असं तर काय एवढं हो, तो होऊन गेलं ते. झालं आता एक काम झालेलं नाही. मी सांगतो ते का माझी तुम्हाला भक्ती केल्याशिवाय इथून सुटका नाही. म्हणजे भक्ती करायची हो. अहो भक्तीला माझं लेकरू कसं आहे वा. हे, माझी आई आहे हो. ह्या आईची ही एक आहे वा. माझी आई म्हणजे हा. अहो, मन कसलं भक्ती करते हो. धाकटी मुलगी आहे माझी सगळ्यात वा. लय हुशार धाकटी मुलगी. हो नवरा मेल्यावर झाली नवरा मेला मूळ होतो का? तुला कशी आहे म्हणून मी सांगतेस माझी लेक म्हणून मोठी पण आलं. तुम्ही हे जेवण इंग्लिश कसे अरे नवरा मेल्यावर म्हणजे नवरा होता तेव्हा तो जिवंत होती नवरा होता तेव्हा तो पोटात होती नवरा मेला आणि तुझा जन्म झाला तू काय म्हणतो तुम्हाला काय वाटतं पण आजचं माझी शंका विलक्षण नाही. मग तुम्हाला काय वाटतं ती काळा माझा हो हो ती नाही ती लग्नाच्या आधी होतो ते काय. लग्नाच्या आधी होतं आता काय केलंस? आता काय केलंस ना? देवा, तिच्या नादाला लागू नका. मी तुमची भक्ती करते आणि मी सुद्धा तुम्हाला शरण शरण ना? कशाप्रमाणे? एकदम बरोबर. कशाप्रमाणे? गाय बघा हो बघा गाई प्रमाणे. काय काय गरीब काय लोक त्याशिवाय हिंडत नाही ती मन सांग मन तू सांगतेस माझी लेक आहे. अगं मन आहे लेकीला असं म्हणते ती का गं? मन सांगितली माणसं म्हणजे गरीब काय लोटण्याशिवाय हिंडत नाही ती मन सांगितली आता कशाला मन सांगतेस? गाईसाठी शरीर मुलगी तुझी आली. गाय किती गरीब. किती गरीब आहे हो काय आता मुलगी माझी अशी आहे सर हो ती माझी मुलगी मी तिची आहे हो हो. मी कशी सरली तू कशाप्रमाणे आलीस? लिहिण्यात असावी कशाप्रमाणे? गरीब गरीब मोकळा माणूस म्हणाली. जळगाव माझ्या चांगली चांगली असते. आज ती बी गरीबच असते की काय त्याला कापते ती अगं गरीब नाही म्हणून कापते ती. मला वाटलं गरीब आहे म्हणून अगं गरीब पण मी लिहिण्यात लीनतेनं शरीर यायचं. आता मला काय माहिती आहे लिहिलं मला वाटलं ते गरीब मोकळा झालं नाही. वाटतं सगळ्यात गरीब कुठे तुझ्या आईची नाल आहे तुझ्या? देवा, हा? मी तुमची भक्ती करते. ठीक. परत ती इथं नाही. इथं म्हणजे इथं नाही इथं नाही. इथं नाही मग. मी वटाली करतो कशाला? तिथं कशाला? अगं वड्यात करतात आहे ती ए, समजाल काय काम आहे बा? हा कुंजवन ठीक आहे, आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ. त्या ठिकाणी मला तुम्हाला लहान पाहता येईल. आपण सर्वजण त्या ठिकाणी रस्त्यावर दाखवूया. चला तर पाहूया आधुनिक पद्धतीची कृष्ण लीला. चला तुमच्या मला Thank you.
बैठकली माझी बांगडी 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 शांततेचं सहकार्य करा. माझे मित्र सुहास कांबळे पाचेगावकर यांना बोलावून घेतो आणि त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत ते देऊन टाकतो. सुहास कांबळे पाचेगावकर. नमस्कार. बोला, काय विचार? सगळा तरुण वर्ग बिघडलाय माझ्या. का? पावती हातात बघितली, यात्रा कमिटीची पावती फरायला बघितलं तर मला म्हणजे घेऊन जाऊन बसायची. बर. पोरं म्हणते हो. हा. आणि म्हणजे काय झाले पोरण काय झालं नाही. दरवर्षी बॉम्ब तुमचे आहे. यात्रा कमिटीची यात्रा कमिटीची कार्यक्रम बरोबर आलो काय तुम्ही यावर तुलाची त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. काय गैरसमज? त्याने आपल्या गावामध्ये यात्रा 2-3 होतात. कार्यक्रम वेगवेगळा आणायचा म्हटलं तर चांगला कार्यक्रम भेटत नाही. आणि चांगला कार्यक्रम ठरवायचा म्हटलं तर अगोदर ठरवावा लागतो. यात्रा 4 दिवस 4-8 दिवस जर राहिली आणि आपण कार्यक्रम ठरवायला गेलो तर चांगला कार्यक्रम आपल्याला भेटत नाही. मुली शांतपण पाहिजे सर्व यात्रा कमिटीला. यात्रा कमिटीला आता माझा डोक्यात आहे का? मी पैसे मला तुम्ही खजिनदार केले या पैसे गोळा करायचं काम मी करतो या. बरोबर आहे. पण पोरं माझ्यावर चिडते की या. त्याचं कारण मुरुबी माणूस कोण आहे? अहो मी आहे की. जुना पंच कोण? अहो मी आहे की. सगळ्यांचा भरोसा कुणावर? अहो भरवसा आहे पण रीतिरिवाज आपला पाडव्याचा झोक मारतोय ना. एक लक्षात ठेवा, पाडव्याला तुम्ही मिटिंग घ्या. हं. पण माझा विचार असा आहे की कार्यक्रम आपल्याला चांगला ठरवायचा असेल ते काय म्हणत नाही 10-20 हजार रुपये ऍडव्हान्स द्या. अगोदर जायचं, कार्यक्रम तारीख सांगायची, कार्यक्रम ठरवायचा, 100 रुपये ऍडव्हान्स द्यायचा आणि करार करून यायचा. मग कार्यक्रम कसा फेल होतोय गावात बघू. तुम्ही काय करायचे करा, पैसे माझ्याकडे घेऊन जावा. हा चांगल्याचा चांगला कार्यक्रम करू ना. कारण काय तर पंचक्रोशीत आपल्या गावचं झालं पाहिजे. चालू वर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवू की जे पैसे आपण कार्यक्रमाला खर्च करतोय त्याचा मोबदला भेटेल अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करू. काय हरकत नाही. पावत्या फाडतो या आपण. ओ तानाजी नागले काय? नमस्कार. काय विचार? विचार एक आहे, कालापासून आपल्या गावची यात्रा जवळ आलेली. अरे वा, आनंदाची बातमी. यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणायचा, याच्यासाठी मिटिंग घ्यायची या उद्देशाने आम्ही बोलवलो. कार्यक्रम ठेवला पाहिजे. आपलं दोघंच काम आहे का? नाही. माझा जीवाचा जीवन मित्र हो, प्रभाव चौधरी काय झालंय?
मेला म्हणून सांगता तू काय गं, तुझी आवक आहे बघितलं का 100 वर सांगितलं. मध्ये जाप टाकून बोलते त्याच्यामुळे माझा गैरसमज झाला. आता म्हणजे का त्याला काय काय विषय काय विषय एक आहे तानाबादप्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आलेली आहे. बरं. चांगला कार्यक्रम आणण्यासाठी आपल्याला सर्व यात्रा कमिटीची मिटिंग घ्यायची आहे. बरोबर. पण आपण असं करू काय ठिकाणी यात्रा भरणार आहे का तीच ठिकाणी काम बिघाड नको आहे. आपले चौथे मित्र कोण गोरख पाचगावकरांना बोलवून घेतो ताबडतोब बोलावून घ्या म्हणजे झाला. त्याचा विचार काय बघूया हे गोरख नमस्कार पाचगावचे गोरख पायातला हातात घ्यायची वेळ आली. तू काय बोलतोय काय बोलती तुला अनेक सगळं बोलतो पाचगावची गोरख. काय झालं? तुला काय अक्कल आहे का? माझ्या गावाचं नाव आहे पाचीगाव, माझं नाव आहे गोरख. मग गोरख पाचीगावकर म्हणतील का पाचगावची गोरख? पाच गावांना मला समय काढलाय. तुझा हलका गडी आहे का म्हणून? तो इकडे का घातल्या तेवढं सांग. आता मला हातात घेऊ देऊ नको अरे आई म्हणतो ना चक्कर का घातली आहे? अरे सुभाष पाचगावकर तुला भेटा आले आणि यात्रेची मिटिंग आहे आता बोलू नाही काय? आणि मग काय चल बरं लवकर. नमस्कार नमस्कार. राम राम. अरे तोंडाला वास येतो खूप खाल्लं काय? माया प्रेमाने मिठी मारून भेटायला ए, आवाज काय बांधला? आवाज कमी बोलूया. हॅलो हॅलो हॅलो. माया प्रेमाने मिठी मारून भेटायला लागलोय. होय मग आणि बोलता बोलता काय बोललास तू? तुला चांगलं बी बोलायचं नाही का? काय चांगलं बोललास? हा लगा तोंडाला गुळमाट वास येतोय. गुळ खाल्लाच काय म्हणलं? गुरु बोलला तू. मग मकर संक्रांतीला तू काय खाणार नाही? हा मला जरा वेगळं ऐकाय आलं. किंडवायचं काय लगा? किंडवा नव्हे किंडा मान. वेगळं काय ते काय ते काय दोन्हीचा कलर एक आहे. असा गाणं केलं. हे काय म्हणलं आहे? तालाबाद प्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आली. यात्रा भरू नका. तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे नका. खिशात पैसे घालवायचे यात्रा भरवायची. बरोबर आहे. काही पाहुणे येतात तर त्यांना मटण साधं मिळत नाही, गोळ्या व्यवस्थित मिळत नाही. त्या कुठे चालू चार तास पैसे कमवायचं बघूया. प्रत्येकाच्या बायकोनं उठायचं आणि मला म्हणायचं गोरखराव साहेब तुमच्या नवरा बिघडलं. काय लगा तुमची पद्धत आहे? हा? म्हणजे काय भानगड काय काय काहीतरी चार पैसे कमवायचं बघा. धंदा करायचा काय तर बघा. वजन आणू नको लग्न वाजवून खातोय का मोठं बोलायला अरे मोठं नाही वाघ्यामुळे जाऊन खातोय लगा. काहीतरी काम धंदा केला तुला नाही का पाहिजे. काय पण आता धंदा काय करायचा काळजी करू नका. थोडक्यात भांडवला तुम्हाला पैसे जास्त कमवून येतो. तुझ्या डोक्यात काय आहे? मग काय बरं, काय सांग चला तुम्हाला धंद्यावर बसवतो. आम्हाला धंद्यावर बसवून तू पैसे कमव. आम्हाला धंद्यावर बसून आम्ही वाटत फिरतो अरे तुम्हाला काय अकेला आहे का? काय तर धंदा काढून देतो. धंदा चालू देतो म्हणता धंद्यावर बसवतो ती नव्हे धंदा. धंदा तुम्हाला इकायला पाहिजे का नाही? आयला पण असं धंदा कुठला आहे रे? मी सांगतो तुम्हाला या. अरे माझ्या डोक्यात चाला तुम्ही पैसेच कमवताला. हा, काय करूया तानाजी काय तुम्ही करा. काय? प्रत्येक ठिकाणी ती वस्तू लागणार आहे. बर प्रत्येक घराला स्वयंपाक करायचा असला तर ती वस्तू पाहिजे. मग त्या वस्तूची गरज आहे बोल मग पण काय असं घ्यायचं सोडा घ्या. चालेल चालेल खायला सोडा. रोज खपतय ते तुला मला चांगला थोड्या पैशात पैसे जास्त मिळायला पाहिजे सगळ्यापेक्षा तुझं भांडवल चांगलं चाललं पाहिजे. आता ग्रामीण भागात म्हातारी माणसं जास्त आहेत. होय. तू कापडाचा व्यापार कर. तू धोतर घे. दुसरं हा घे. अरे आत छटी पाहिजे ज्याला बोकाड सोड म्हणल्यावर पुन्हा उडते कशा विचारतोय? पण तुला काय करायचं बोलू ना फिरायचं कशाला छट्या पाहिजे फक्त धोत्री विकू फक्त धोतर घे. ती हंड्रेड बँडेज बसते त्यांची तुला काय घे बरोबर. धोतर घे तुम्ही. एक लक्ष ठेवायचं. काय? माणूस बघून शब्द टाकायचा. होय. झाड बघून धाव टाकायचा. एवढं मला- माझ्या वजनाप्रमाणे थोडक्या भांडवलामध्ये भरपूर नफा भेटेल असा धंदा का. गोड पदार्थ घे. म्हणजे गोड पदार्थ लहान मुलांनी खाल्ला पाहिजे, म्हाताऱ्या माणसाने खाल्ला पाहिजे. पोरांनी तर घरातल्या झोपच लागली नाही पाहिजे असं करते. असं हा. आता कोणता माल घेऊ? हलवा घ्या. अरे वा 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 वा. थोडक्या भांडवलात आणि मी सुद्धा तुमच्या सगळं काय साधा येणार नाही. मोकळा येणार नाही. मी सुद्धा तसं काहीतरी करणार नाही. आमच्यापेक्षा वेगळा माल घेऊ. होय मग म्हणजे मी असं माल घेणार ती वटी भरण्याचं काम असलं तरी चाललं पाहिजे. तुझ्या चाललं पाहिजे. केळं घेतो. आता देवाच्या यात्रा बरोबर केळं घेतो मी. आता पण एक घेणार ठेवा. मी केळं घेतले ते. मी हरवणी कशी देईन मालिक केळं म्हणजे असं जोरात जोरात ओरडायचं. सोड लावून. म्हणजे रिक्षानं वडायचा आणि वरडायचं माल तुम्ही विकायचा आणि पैसा जास्त कमवायचा. प्रत्येकाचा माल प्रत्येकाच्या ध्यानात आहे का? आता 1 2 3 म्हणू का? हा? 1 2 3 सोडा धोत्रे हलवा मला काहीतरी आता वेगळा लागतोय होता. अरे
अरे माल विकायचं सोडून मार मिळतोय असं वाटतंय. अजून एक वेळ आवडते बघू. तुला काय अक्कल आहे का? माल चांगला आहे का? हो, 1 2 3 हलवा रे, बाजारात कोण सर्व बोलू का आपल्याला? असं काय बाजारात जाऊन म्हणतो चोरा धोत्रा हलवा केला गाडं जाळते माणसं. पहिला कुठे तर आडवं लागते. सोडा धोत्र हलवण केळ नाही. आपल्या दोघांचा माल बदल. हा, त्या दोघांचा माल चांगला. तुमच्या दोघांचा माल राहू द्या. आपल्या दोघांचा माल जरा बदलूया. ए, भाजीपाला काय देतोया असं नको काय. भाजीपाल्याचा माल घेऊ. हा. तू पोपू घे. चालतंय मग 10 रुपयेच करता. हा, आणि मी मुळा घेतो. सांगायचं का? पाल्यात घेऊन येतो. चालतंय. आता माल तुमचा आहे तिथं आहे. आमच्या दोघांचा बदल आहे. आमच्या दोघांचं तीच. हा, ते आहे तिथं मला. हा, आहे बा, तू का हरवली? 1 2 3 आता आहे का नाही बरोबर? हे काय तरी गडबड वाटते. या तुम्ही जरा भांगडे वाटतं. बिना गुरु जायला का तुम्ही? अजून एक म्हणते. अजून एक वेळ आवडते. अजून एक आहे का? 1 2 3 मुलं म्हणल्यावर गाडं पिटवून उचलून आपल्या त्या गाड्यात टाकते. माणूस आहे का काय ना कसं ए धंदा नको. धंदा राहू द्या. असं करू, पैसेवाला माणूसच बोलवून घेऊ. आपलं जुनं पडावे. बोल रे. तू बाहेर काय मस्त की अरे बालन पाचशे गाव. हा, पाहिलं पाहिजे बाबा. ए बालन बालन राम राम. कसं काय आहे का बरं बाबा? बघा की हलवून. आता तो हलवून दावाईच केला बालाच मग. काय नाही कसं वाटतं बरोबर. हलवून जाऊ दे कापून हलवून कसं वाटतं. अरे हो बाबा. हा, चांगलं आहे. कसं काय बरं आहे का? त्याला काय घातलं? तुझी तब्येत चांगली सांभाळली बरं का? काय हाय हाय हाय. आई वडील कसे आहेत? बरे आहेत का? एक नंबर आहे मध्ये धन्य तू माता पिता बरं. आईवडिला सेवा केली मी चांगली. नाही ना, आणि आई वडिलांना सांभाळण्याची जीवन लावू. हो मग अरे तुझ्यासारखं नशीब फक्त तुझे. अरे मग वडील बरे आहेत का? एक नंबर वडील हा. लय दिवस झाले रे बघून, दुसरं काय नाही. हो हो वडील बरे आहेत ना? हो आहे ना. आईला बालक हा? वडिलाचं लगीन केलंच का बरं? मला गावानं काय राहील. तुझं काहीतरी गैरसमज झाला. वडील बंधूचं लग्न केलं का? पण असा बाबा म्हणजे माझं उसाचं लग्न झालंय रे. काय जावं लागलं. अरे तुझा गैरसमज झाला. वडील बंधूचं लग्न झालं का? म्हातारी बरे आहे का? एक नंबर नशिबानं. अरे अजून तुला आहे म्हणायला आहे. ज्याला आहे त्याला सगळं सगळं आहे. आणि त्याला आहे नाही त्याला काहीच नाही. काय म्हणून बिचारीच्या पोटाला परत जन्म नाही झाला. येणार काय. आई तुला लाभली बाबा. मग? समाधान वाटलं. होय. अरे इतकं गुण चांगलं म्हातारीचं. होय. मी निम्याला आता जाऊन रे, मला पुण्यात घेऊन ये जायचं. लहानपणी आता जाऊन वापर होय क्या आई जगल का मला सांग. गाणं नाव आई जीवन जाऊ दे बाबा, तुला काय बोलवलं? नाही. अरे तू गावचा अनुभवी पंच आहे. गावची यात्रा भरवायची आणि गावाला तमाशा आणायचा. हा तमाशा एक नंबर आहे ना. कुणाला? बघून ठेवला मी जशी नका जा. तुझ्या गावच्या म्हणून होती का? गावचं म्हणून सांगू नको. ऑफिस मध्ये जाऊन बघ जा. बायकाचा आड्या करायला. अरे दादा नव बायका मेकअप करते त्या. अरे त्या बायकाला मेकअप बसले त्या. कोण बसले तर खुदून बसले. अरे मेकअप करत बसले त्या. चांगला पण आहे का. मेकअप करत बसले. त्या दोन गाड्या काय आहेत ना. दाड्या दोन आहेत त्या की. निशा काढतात त्या न बघितलं. हाय, निशा. मिशा असा लागायचा आणि तिची आजी आहे रे. अरे मिशा नमून आलाय का? ती लिपस्टिक लावत असलेल्या. मग तमाशाच बघायला आहे ना. मग चला कुठं? नाटक चालेल. ते नाटक कुठं? बोर्ड लावलंय. कुठल्या नाट्यावर? कुठल्या नाटक? हे काय बोर्ड तो दिसतो का नाही. आता होय केला का? मला काय माहित आहे त्याला का? हो का? शहाणपणानं आता तूच वागडे. वापू. शहाणपणात तूच वाग. आणि वाच म्हणते का?
येथे येथे होय तेच मीच वाचते. येथे पुरुषांना तांबी बसवली जाईल. पुरुषांना तांबी बसव बायकाची नसबतीकरण निरोध कुत्र्याला घाल. आपली जमीन नांगरण्यासाठी व भुसभुशीत करण्यासाठी नेहमी मारुती काळ वापरा. अरे तुम्हाला वाचा येत नाही शिकलेला माणूस मागे ठेवला आणि तुम्ही वाचा गेला रे बरं, वापरून घे. वाचून घे. मोबाईल आहे फोटो काढ वाकिलो अरे वाचून घे, तू तर वाच ना पटकीना. काय समोरचा बोर्ड वाचायचा काय 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 हातीने सोंड उचलल्या म्हणजे कसं आज मला वाचा येईना. तुला वाचायला आम्हाला काय नव्हतं यार. काय काय आज काय सुळसुळ वाजते ना. बाया मुकायला लागते. मला मोठ्या खाली मोकळी बसली की अरे चारा गावाची तू खुळू खुळू काय पार पडायचा. चार गाण्याचा कार्यक्रम ठरवून घेऊन ये. आज काय उत्सवाचं जायचं ना. बरोबर. पैसे किती मी जाऊ दे देवाचं गाव एक काय लागलं तर राहायचं. देवाची वर्गणी गावाच्या वर्गणी काढूया. देवासकट गाव विकूया देव विकूया ना ह्याच्या आजीचा छबी नका काढूया. चला जायचं. के आसपास आए हुए तमाम तमाशा कला प्रेमियों का दिलजान से स्वागत करते हैं। अगले चलते आप सभी के दिल को छू लेने वाला हिंदी माफी नए पुराने गीतों का एक बेहतरीन सा सिलसिला जारी करते हैं। तो ये चलते हैं आप सभी के दिल को छू लेने वाला हिंदी गाने के नए पुराने गीतों का एक बेहतरीन सा सिलसिला प्रिय तमाशा रसिक ज्याप्रमाणे आता प्रेम गवळण तमाम एकूण शांततेचं सुधारू गेलं होणारे प्रेम सादर होणारे गमछम यावडीची काही हिंदी मराठी नव्या सगळ्या लोकगीतांचा प्रेमशोधीय रंगराज यालाही आपण असे शांततेचं सुधारू जातो सादर करतो रंगराजीची सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क के निगरान उजाला करता है शम्मे दोरे हंगला इलाही को उजाला करता है जिसका हो खुदा उसे मिटा सकता है युवा भूलेगा ऊपर वाले का नाम हर घड़ी हर वक्त जुबा पे लेता हूँ ऊपर वाले का नाम और यह उनका भाई है तमाम बहादुर भाई को नाम का और मुझसे प्यार और सलाम। तो ये चलते दोस्तों आप सभी के दिल को छू लेने वाला हिंदी मराठी नए पुराने गीतों का एक बेहतरीन सा नजर आपके सामने निकल आता है। प्रिय तमाशा रसिक ज्याप्रमाणे आता प्रेम गवळण बनवणे एकूण शांततेचं सुधारू गेलं त्याप्रमाणे इथून सादर
जुना लोकगीत लावण्याचा भरायचं म्हणजे रंगमाज. यालाही आपण कसं शांततेने सहकार्य द्यावं हीच या लेखनाच्या नम्रतेची ध्वनी. तर सादर करतोय रंगबाजाची सुरुवात. या रंगबाजाची सुरुवात आम्ही आमच्या कंपनीच्या एका छोट्याशा टायटलला करतो आणि या टायटलला घेऊन सुशांत कुमार पेठे ऑर्केस्ट्रा जे के जयेश्वर आणि गोविंद गावावर ऐकांना टायटल म्युझिक यानी की ओल्ड गोल्ड.
मंदिर के बारे में कुछ कहना है, ना मुझे मस्जिद के बारे में कुछ कहना है, ना मुझे गीता के बारे में कुछ कहना है, ना मुझे कुरान के बारे में कुछ कहना है। बस सिर्फ मुझे इतना ही कहना है कि हम सब हिंदुस्तानी हैं, हम सभी को इसी हिंदुस्तान में रहना है। तो लेकर चलते हैं आप सभी के दिल को छू लेने वाला हिंदू बनाने नई पुरानी हिंदू का एक बेहतरीन समाचार आपके सामने लेकर आते हैं और ले चल रहे हैं हमारी कंपनी का शुरुआत। प्रिय तमाशा रसिक भैया, आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात करतो. या ठिकाणी आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी आपण भारतीय संस्कृतीला धोऱ्यासमोर ठेवून कोणत्याही शुभकामाची सुरुवात श्री गणरायाला वंदन करून करत असतो. कारण आपल्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत, आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणराय. म्हणून याही शुभकामाची सुरुवात श्री गणरायाच्या चरणी लीन होऊन त्याला नतमस्तक होत करूया आणि या गणरायाला वंदन करण्यासाठी मी आपल्या समोर घेऊन येतो एक जबरदस्त असं स्पेशल गीत. आणि या गीताला घेऊन येत आहे सुशांत कुमार प्रेषक ऑर्केस्ट्रा जे के यशवंत आणि गुणवंत कलावंत. ऐका का गणरायाला वंदन करण्यासाठी गणेश वंदन.
विचाराची सुरुवात करतोय आणि आपल्या आवडी निवडीच्या विचाराची सुरुवात अशा एका सुपरहिट चित्रपटाने करतोय. चित्रपटाचं नाव आहे रईस आणि गीताचे बोल आहे लैला मैं लैला आणि गीता पुढे जाऊन आमच्या आवडीच्या स्वतः निर्माता लंका पासेगावकर त्याला संगीताचे साथ देत आहेत सुशांत कुमार प्रेझेंट ऑर्केस्ट्रा जे शिवंतानी गुणवंत गाला आई चित्रपट रईस लैला मैं लैला.
हाय का मिळ्या एक बाय बघून 6 जणांनी खुर्च्याचं दावा बसले. अरे बाबा आपलं एक वय योग्य आहे पण या हराम घोडाचं वय काय बसते का? मला वाटलं नव्हतं एवढा मस्ती राहायची. काय तोंडात नाही दात पाळू नाही किंवा काय घेतात त्या पुरीजवळ आणि काकाचं केसाचं इथं काय काम आहे? काय काम नाही काकाचं केसाचं इथं काम आहे काय का आणि गावले जाऊन सांगणार त्याच का बोललो काय का काय करायचं अरे ती बी तसा पण या हराम घोराने हेल्मेट सुद्धा घातलं नाही. नारवलीच्या अरे फोटो बसू नका ताळू बघ अशीचं भांडण बाहेर काय करे काय करतात त्या पुरीजवळ कशाला येतात. अबे खजाईचा नीट बोल. मेरे साथ दुश्मनी तुझे बहुत महंगी पड़ेगी क्या? तुम्हें सेलिब्रेटर मुझे नीट बोल. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. काय बोलतोय मिठा भाई बोल गाणी म्हणी नाचिन तू काय माझी दाताला उपटशील होईल. काय का यार यात बी शांत नाही आपल्या. काय अवघड आहे कसा गावाला एखादा चांगला कार्यक्रम घेऊन दाखवायचा. कसा नाही ही अशी सगळी खडकावर आपटलेली आता त्या बाई संग बोलणार कोण? कोण बोलणार आता आपल्यात एक तर माणूस लायकी नाही का? कोण आहे तरी पण रुपा मला वाटतं आपल्या गावातला शाला होता माणूस हे खरं म्हणून त्यांच्यामुळे बिघडलो जरा चालू आहे त्यामुळे ते डोक्यात आलं. शाना पोपटा माणूस तू हा म्हणजे मी जाऊ काय बरेच दिवसानंतर गावाला चांगलं काहीतरी नेऊन दाखवायचं असेल तर जिभेवर साखर ठेवून माणसानं गोड बोललं पाहिजे. त्या बाईशी जाताना एकटंच बोलायला जावा यातली कोणी घेऊन जाऊ नका. मी जाऊ का जावा. ठीक आहे मी जाऊ. पडते बेरहिणी तो पडता लाटा पडते बेरहिणी तो पडता तुम्ही तसं ऐकणार नाही काय करणार नाही आधी या प्राण झाले खाली वाका. आमचा काका यो काका मी राम बोका सोडा काकाला नाही लाज वाटते का जीवाला? हा
तुम्हाला बोलतोय काय मग तुम्ही तसं ऐकणार नाही आमची खाजग्याची माणसं होतो. बोलो. तुम्ही तसं ऐकणार नाही मग काय करणार? आणि या हा गौरी तुझा भाऊ त्याला सामनांचं गाव. हे पाण्या! हे पाण्या! अहो, मी कशाचं म्हणतोय? अहो, सांग तू काय कामाचं? तो का सामान गाव म्हणजे आम्ही सुद्धा कलाकार माणसं आहे. आमच्याकडे आहे टेबल आहे, गिरजर आहे, आणि ते वाटकण आहे. हा. आणि ते आपल्याकडे ते आहे का नाही ते असं वाटकण? हा, कट्टा कट्टा. तेव्हा आम्ही तुमच्याकडे काय आलोय. तुम्ही कला म्हणते होय, होय. मग तुम्हाला काय पाहिजे हे म्हणजे काय तुम्ही डुकूचा पदक टाकून येतो उद्या का म्हणजे तुम्ही आम्हाला मग सोडतोय रे. मग सुटते. त्याचं बरोबर आहे. मग तुम्ही म्हणजे तुम्ही डॉक्टरचा बदल खाद्यात टाकून तुम्ही असं रस्त्यात उभायचा म्हणजे तुम्ही धंदा काय करताय का तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही अशा रस्त्यात उभ्या का हे विचार करणार आम्ही. सरळ बोलायचं. काय तुम्हाला आम्ही ओळखलं नाही असं म्हणायचं हो. काय एवढं गाडी खर्चाला पैसे घालून काय म्हणाल तुम्ही काय म्हणत नाही? चांगली गोष्ट आहे. आमच्या शब्द तरी मला वाटतं काय धंदेवारी असली पाहिजे. दोघं मानले या पाहिजे कंप्लेंट कर मुलगा वाईट नसताना बाय करते म्हणा. परत पाणी मागू देत नाही. नाही म्हणते का? तुम्ही नाच नाच गाण्याचा धंदा म्हणतो. तुम्ही फक्त धंदावाली म्हणता? गाण्याचं म्हणणार नाही. नको असू दे. आलाय बरं झालं. होय. आता मी माझ्या भावाला तुम्हाला दाखवते. काय म्हणताय माझ्या भावाला तुम्हाला दाखवते. भावाला तुम्हाला तुम्ही सांगायचं काय हो? आम्ही 6 जणांनी वापरी गेले. म्हणजे तुला काय करायचं डबल पिळगुळ वाटून आलाय का हा बस त्याला डबल पिळगुळ वाटायला होतं. हो? आम्हाला तुला चौघाला होत होतं हो, हो. काय हो? भाऊनेट काय नाही तिची काळजीच करायची. मारता गेला पाहिजे आमचा. भावाला बोलवा आणि आम्हाला दारातले बांधून मग सोडा. हो, भाऊ. अहो, भाऊ माझा कलाकार आहे. तिची कला बघा. हो, कला म्हणायची. कलावंत आहे तो. कला म्हणायची का भाऊ जाऊ तू म्हणजे अरे नालाय कानो आपण कलावंताच्या घरी आलोय. बाईच्या घरात सगळीच कलावंत आहे. बाईचा घराणा कलावंताचा काय तुम्हाला भाव को बुलडाला आज त्याला हिंदी करताय उसकी पुच्ची अरे मुझको पूछो बोंबल बाल मुझको पूछो आयला रुबा मला तर धावली नाही. धन्यवाद. तर ही होती छोटीशी झलक आमच्या कमिटीच्या सोहळ्यात सुभाषी ज्ञान आणि एकाला पुढे देत आमच्या कमिटीच्या पुन्हा काही मोठ्याला आपल्या समोर सादर करते हे पुष्प आपल्यासाठी पुढे जायचं आमच्या कमिटीच्या मृतांगणा तूच माझं पिल्लू तूच माझी ज्ञान. नदी
कीर्तन करण बरिसाई कोठरी डोक्यावर तुला खूप गडबड आणि डोक्यावर वेणीत नामी गगराने नानी ओठावर वेणीत नामी गगराने नानी ओठावर तुझ्या नावाने पुढे माझ्या काळजाचं माझं दिल माझी जान माझं पिल्ल माझी जान
हमारी कंपनी का हम तुम्हारे हैं सनम सलमान खान ये नहीं बनाइए और एक बेहतरीन फिल्म का नजारा हमकी फिल्म से आ गया दिल चुराने आ गया वही अंदाज में वही नजर आपके सामने लेकर आते हैं हमारी कंपनी के बेहतर से भंगारा तो पेश करते हैं सलमान खान साहब ये बनाई एक बेहतरीन सी फिल्म हम तुम्हारे हैं सनम उनके जन्म से आ गया दिल चुराने आ गया
आणि चित्रपट प्यासा सावध